कंपनीत पैसे गुंतवून 3 वर्षात 20 लाखांचा परतावा देण्याचे आमिष दाखवत 5,76,000चा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सदर फसवणुकीची घटना ही दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत विश्रामबाग परिसरात घडली. या प्रकरणी दाजी कृष्णा पाटील वय वर्ष 68 राहणार जयसिंगपूर यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संजय बाळू डोळस राहणार पुणे आणि राम सदाशिव कांबळे राहणार तासगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी दाजी पाटील हे शेतकरी असून ते आपल्या कुटुंबियांसह जयसिंगपूरमध्ये राहतात. पाटील यांची ओळख संशयित डोळस आणि कांबळे यांच्याशी झाली. संशयितांनी विश्रामबाग परिसरात असलेल्या त्यांच्या रॅपिड टेक्नॉलॉजीच्या कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी कंपनीत 1,19,000 रुपये गुंतवणूक केल्यास 3 वर्षात 20 लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. डोळस आणि कांबळे यांच्यावर विश्वास ठेवून पाटील यांनी 1,19,000 रुपयांची गुंतवणूक दोघांकडे केली. श्री पाटील यांच्याशिवाय त्यांचे मित्र मनोज साळसकर यांचे 3 लाख रुपये, संदेश कांबळे यांचे 2 लाख रुपये तर श्यामसुंदर सूर्यवंशी यांचे 30,000 रुपये अशी एकूण 5,76,000 रुपये रॅपिड टेक्नॉलॉजी या कंपनीत गुंतवण्यात आले. काही दिवसात सदरच्या कंपनीचे ऑफिस बंद ठेवण्यात आले. गुंतवणूकदार पाटील यांच्या 1,19,000 रुपयांपैकी 73,000 रुपये परत करण्यात आले होते, मात्र 46,000 रुपये परत दिले नाहीत. इतर तिघांचे 5,30,000 रुपये परत केलेले नाहीत. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने दाजी पाटील आणि इतर चौघांनी संजय डोळस, राम कांबळे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विश्रामबाग.